यजमानस्य कुलस्वामिने महाराष्ट्राचे तुझापणी माता हवायामी तापयामी पूजयामी द्रोण खाली ठेवायचं आहे, 4 वेळा पाणी सोडायचं. तुम्ही हातातल्या ठेवा, देवीचं नाम मोल्ले करा, गुरुजी जातात. गौरी ब्रह्मासुजी मेधा सावित्री विजया देवसेना सुधा स्वाहा मातरो लोक मातरा धुर्जुळ सिद्धा दृष्टी यजमानस्य कुलस्वामिने षोडश मातृका पूजयेत. पोलीस स्टेशन खरं तर हे एक घटनात्मक दर्जा असलेलं ऑफिस आहे, ज्यामध्ये कुठल्याही धर्माची, जातीची, लिंगाची आणि भाषाची पूजा करणे किंवा कुठलेही धार्मिक सण उत्सव किंवा पूजा अर्चा करणे हा खरं तर घटनात्मक मूल्यांचा भारताच्या राज्यघटनेनं पोलीस स्टेशनला जो दर्जा दिलेला आहे त्या दर्जाचा अवमान आहे. आणि हा अवमान भारतातील सर्वच राज्यांमध्ये, सर्वच पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अशीच काहीशी एक घटना 2 दिवसापूर्वी दापोडीमध्ये अजित पवार यांच्या हस्ते नूतन पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं आणि तिथला जो सिनियर PI आहे वाघमारे म्हणून, अनिल वाघमारे याने त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायणाची पूजा घातली. मी हे तुम्हाला काय सांगतो आहे, काल बिरदेव नावाचा मुलगा IPS झाला. संपूर्ण महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या संविधानप्रेमी लोकांनी त्या तरुणाच्या यशाचं कौतुक करून त्याला खांद्यावर नाही डोक्यावर घेतलं. मुळात अशाच पद्धतीचं MPSCचा निकाल लागल्याच्या नंतर, UPSCचा निकाल लागल्याच्या नंतर घटनात्मक तरतुदींचा, घटनात्मक गोष्टींचा अभ्यास करून ही तरुण मंडळी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा सगळ्याच राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये असेल सामील होतात. पण ज्यावेळेस ही लोक मोक्याच्या पदावर जातात, चांगल्या पदावर जातात, तेव्हा मात्र यांना धर्म आठवायला लागतो. स्वतःची बुद्धी गहाण ठेवून घटनात्मक मूल्ये पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम नेहमीच केला जातो, तो नवीन नाही आहे. तर अशा अधिकाऱ्यांवर सहसा कुठली कारवाई होत नाही, कारण त्यांच्यावर कारवाई करणारा अधिकारीच वरचा तो त्याच्या धर्माचा असतो, तो त्याच्या जातीचा असतो, किंवा एकंदरीतच जातीचा जरी नसला तरी तो त्याच्या धर्माचा असतो. त्याच्यामुळं दोघं मिळून भारताच्या राज्यघटनेचा नेहमीच खून करत असतात. आणि अशी लोक पोलीस स्टेशनमध्ये बसवून आपण त्यांच्याकडून न्यायाची भाषा करतो, म्हणजे न्यायाची अपेक्षा करतो. ज्या व्यक्तीला ईश्वर आहे हे मान्य आहे, तो व्यक्ती माणूस म्हणून कधीच तुमच्याकडं पाहणार नाही. जगामध्ये ईश्वर नाही आहे किंवा प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा घटनात्मक जो अधिकार आहे तो आपापल्या घरात आहे, तो संविधानिक कार्यालयामध्ये नाही. पोलीस स्टेशन हे संविधानिक कार्यालय आहे आणि त्याचं घर हे त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळं ह्या वाघमारेंना जर खरंच त्यांना सत्यनारायण करण्याची एवढी हौस होती, एवढा पुळका होता, तर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्यनारायण करायला हरकत नव्हती, कारण त्यासाठी कोणीही विरोध केला नसता. पण पोलीस स्टेशनमध्ये नवीन इमारतीचं उद्घाटन झाल्याच्या नंतर तिथं सत्यनारायण घालणं खरं तर हा भारतीय राज्यघटनेचा खून आहे. आणि खुनी दुसरा तिसरा कोणी नसून आपण ज्याला भारतीय राज्यघटनेचा रक्षक म्हणून पाहतो, तोच भारताच्या राज्यघटनेचा खून स्वतःच्या हाताने करतो आहे. त्यामुळं बाहेर खुनी पकडायला जाण्याची गरज नाही आहे. खरं तर अशा पोलीस स्टेशन्समध्ये ज्या लोकांना ह्या अशा ड्युट्या दिल्या जातात किंवा अशा वरच्या पदावरची जी अधिकारी असतात, खरं तर यांचं डिब्राह्मनायझेशन होणं फार काळाची गरज आहे. आणि ह्यांचं जोपर्यंत मेंटल डिब्राह्मनायझेशन होणार नाही, दैववादातून हे जोपर्यंत बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत खरं तर अशा लोकांना घटनात्मक पदावर बसूच दिलं नाही पाहिजे. मुळात घटनात्मक कुठल्याही पदावर बसण्यासाठी सर्वात मोठा क्रायटेरिया असा ठेवला पाहिजे की तो व्यक्ती घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्यासाठी बांधील असेल. त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा वंश, त्याचं लिंग हे सगळं त्यांनी त्याच्या घरी ठेवून भारताचा नागरिक म्हणून सदसद विवेक बुद्धीनं भारताच्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या कर्तव्यानुसार त्यांनी त्या पदाची सूत्र स्वीकारली पाहिजेत. पण हिंदुत्वाचं डोम माजवलेल्या या राज्यामध्ये भारताच्या राज्यघटनेच्या निधर्मीपणाचा वेळोवेळी खून केला जातो आहे.
खरं तर पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल्स असतील, कॉलेजेस असतील, स्कूल्स असतील, कारण आता शिक्षण संस्थांमधूनच 24 तास धर्मशिक्षण दिलं जातं आहे. ज्या शाळा, कॉलेजेस, महाविद्यालये सरकारच्या पैशावर चालतात, तिथेसुद्धा 365 दिवस धर्मशिक्षणाची धडे दिले जातात. घटनेचा खून करणारी माणसं तयार केली जातात. आणि ज्या वेळेस अशा शिक्षण संस्थांमधून अशी लोक तयार होऊन पुढे येतात, त्यावेळेस ते घटनात्मक पदावर बसून घटनात्मक पदाचा अर्थात घटनेचा खून करत असतात. खरं तर अशा खुनी लोकांवर कारवाई होणं काळाची गरज आहे. त्या वाघमारेंना पदावर राहण्याचा कुठलाच घटनात्मक नैतिक अधिकार नाही. त्यामुळं आम्ही भारताचे लोक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांवर कडक कारवाई करून त्यांना कायमचं सेवेतून मुक्त करण्यात आलं पाहिजे. तर भविष्यामध्ये सरकारी कार्यालयामध्ये अशा प्रकारचा प्रकार पुन्हा कोणीही करण्याचा प्रयत्न करणार नाही. अन्यथा हे प्रकार भविष्यामध्ये वाढायला वेळ लागणार नाही. भारताची राज्यघटना ही सर्वोच्च आहे. कोणाचाही धर्म भारताच्या राज्यघटनेपेक्षा मोठा नाही. आणि जर कोणी त्याचा धर्म पालन करत असताना भारताच्या राज्यघटनेचा खून करत असेल तर अशा लोकांना भारताच्या संविधानानुसार कडक शिक्षा होणे काळाची गरज आहे. अन्यथा धर्मसत्ता संविधान सत्तेवर विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही.